खड्डे बघितल्यावरती मला असं वाटतंय की नाशिक हे चंद्रावरचं शहर आहे. कारण चंद्रावर खड्डे आहेत असं शोध लागलाय, चंद्रावरती खड्डे आहेत म्हणून त्यांनी काय हे चंद्रावरचं शहर बनवलंय का? पण चंद्रावर गेलेली माणसं, नील आर्मस्ट्रॉंग वगैरे सगळे हे सुखरूप परत आले ना. इकडल्या खड्ड्यामध्ये इकडल्या चंद्रावर माणसं मरतायत ना. हा, हे नाशिक म्हणजे चंद्र आहे. लाज वाटत नाही का या लोकांना? किती भ्रष्टाचार आहे महापालिकेत. कुंभमेळ्यामध्ये 15,000 कोटीचं बजेट आता 45,000 कोटीवर गेलंय. किती टॉयलेट? आधी 15,000 टॉयलेट बांधणार होत्या, आता ते 55,000 टॉयलेट बांधणार आणि त्याच्यामध्ये 10,000 टॉयलेट जे आहेत हे VIP टॉयलेट्स आहेत. म्हणजे काय असतंय ते? पुण्यातले एक माहिती अधिकारातले प्रमुख कार्यकर्ते आहेत विजय कुंभार म्हणून, त्यांनी फार चांगल्या पद्धतीने हा प्रश्न मांडला. VIP टॉयलेट म्हणजे काय? त्यांना काय वेगळं होतं काय सोन्याचं वगैरे काय? हे VIP येणार आहेत ते म्हणजे अशा तऱ्हेनं टॉयलेटमध्ये पैसे खायचे. काय चंपत्र आहे मला कळत नाही. म्हणजे टॉयलेटमध्ये लोक पैसे खायला लागले कुंभमेळ्याच्या निमित्तानं. हे हिंदुत्ववादी. पण ज्या पक्षानं राम मंदिराची लूट केली, ज्या पक्षानं रामाचे अलंकार चोरले, ज्या पक्षाच्या लोकांनी अयोध्येत सीतेचे अलंकार चोरले, दानपेट्या चोरल्या, सीतेची 27 मंगळसूत्र चोरली, त्यांच्याकडून या प्रति अयोध्येमध्ये ही प्रति अयोध्या आहे नाशिक, त्याच्याकडून काय अपेक्षा करणार तुम्ही? यांची माफी पण लोक स्वीकारणार नाहीत माफी मागितली तर. अशी परिस्थिती आहे. शहरामध्ये जसे खड्डे आहेत तसे लाच शिल्लक असेल तर माफी मागा असं त्यांनी म्हटलंय. बघा, हा शब्द जो आहे ना, थोडी जरी लाच शिल्लक असेल, तो अमित शहासाठी आहे. सर ते स्वतःविषयी बोलतायत. माझ्यात थोडी जरी लाज असेल तर मी माफी मागायला पाहिजे. आम्ही त्याची माफी मागतोय. ज्या पक्षानं स्वातंत्र्य चळवळीमध्ये कधी सहभाग घेतला नाही, ज्या पक्षानं कधी आपल्या कार्यालयावर 50 वर्ष संघानं तिरंगा लावला नाही, वंदे मातरमचं कधी गान केलं नाही, ते आता माफी मागा सांगतायत. जंतर मंतरवर पोरांवरती गोळ्या चालवल्या त्याच्याबद्दल अमित शहाची आम्ही माफी मागतो आहोत. वंदे मातरमची 6 कडवी म्हणून दाखवावं अमित शहाला म्हणतोय मी. समोर या आणि 6 कडवी म्हणून दाखवा. 6 काय 2 म्हणून दाखवा आणि मग वंदे मातरमवर बोला. यांचे बापजादे जे होते हे स्वातंत्र्य चळवळीला विरोध करणारे होते. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी ब्रिटिशांच्या विरुद्ध जेव्हा चले जावचा घोषणा केली गांधींनी, तेव्हा हे श्यामाप्रसाद मुखर्जी त्यांनी ब्रिटिशांना सांगितलं ही चले जावची चळवळ मोडून काढा. हे ह्यांचे वंशज आहेत अमित शहा वगैरे हे सगळे लोक जे म्हणताय ना तुम्ही, ज्याने या महाराष्ट्रामध्ये शनिवार वाड्यावर सगळ्यात आधी तिरंगा उतरवून, जरीपटका उतरवून युनियन जॅक फडकवला, हे त्यांचे सगळे वंशज आहेत. हे काय सांगतात? अमित शहाला माफी मागावी लागेल. कळलं? इकडे तिकडे विषय भरकडवू नका. शरद पवारांचं विधान होतं की बघा, अल्टिमेटम नाही, अल्टिमेटम असं आहे की हे जे सरकार आहे किंवा हे जे इकडलं प्रशासन आहे हे मुर्दाड आहे, निर्दय आहे. वारंवार अहो त्यांना दिसत नाही का? आम्ही अल्टिमेटम कशाला द्या? 80 किती नगरसेवक आहेत भाजपचे? 80. हा, 72 नगरसेवकांचे काय डोळ्यांची बुबुळं बाहेर आली आहेत का? या रस्त्या तुमचे इकडले भाजपचे आमदार आंदोलन करतायत खड्ड्याविरुद्ध. राजीनामा द्या ना. मखमलाबादला मी गेलो, लोक म्हटले आमदारांनी ते आंदोलन केलं. ही कसली नौटंकी? नगरसेवकांना बोलू दिलं जात नाही. जे नगरसेवक बोलतायत त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले जात आहे भाजपच्या. नगरसेवक, मला जनतेने सांगितलं, आम्ही जेव्हा तक्रारी करतो खड्ड्यांच्या तेव्हा महापालिकेचे अधिकारी आम्हाला धमक्या देतात. काय धमक्या देतात? महापालिकेचे अधिकारी आम्हाला धमक्या देतात, नागरिकांना. ही गुंडागिरी. मी म्हणालोय अधिकाऱ्यांची फक्त मला नावं कळवा. त्यांना गुंडगिरी काय आहे मी दाखवतो. खरी गुंडगिरी काय असते हे मी त्यांना दाखवेन. अधिकाऱ्यांची नावं द्या फक्त, कोणी धमक्या दिल्या नागरिकांना.
नाही त्यांना नाशिक सोडून पळायला लावलं तर बघा, ही कसली मस्ती, कसला माज आला या लोकांना सत्तेचा. नाही, पण राऊत साहेब, कुंभमेळ्याच्या नियोजनाचा विषय आहे. आपल्याला काय वाटतं ते इडियटच आहेत ना ते. नाही, इडियटला इडियटच म्हटलं पाहिजे नाही, ना. असं असं आपल्याला काय अनुभव आला आणि असे कुठले कुठले मंत्री आणि आज आता अमित शहा म्हणतात माफी मागा, हो. हे इडियटपणाचं लक्षण आहे ना. ज्यांना वंदे मातरमचा इतिहास माहित नाही, वंदे मातरमचं ऊर्जा सूत्र काय आहे, हे कुठून आलं वंदे मातरम हे माहित नाही, आणि काँग्रेसला म्हणतात माफी मागा. तुम्ही माफी मागितलीत का आधी? आम्ही मागतो. तुम्ही पळून गेला संसदेतून, इडियट नाही का? मोदी पळून गेले, इडियट नाहीत का? रोज पेपर फुटतायत आणि मंत्री फिरतायत इकडे तिकडे. परवा टेलिप्रॉम्प्टर बंद पडला लाल किल्ल्यावर, मोदींना भाषण करता आलं नाही. कोणाला इडियट बोलायचं तुम्ही? बरोबर आहे. इडियट हा काय अनपार्लिमेंटरी शब्द नाही. या देशामध्ये थ्री इडियट नावाचा सिनेमा आला आणि त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाले, आणि मोदी म्हणाले तो सिनेमा पहा म्हणून. हे माहिती आहे का तुम्हाला? पण मग मोदी म्हणाले असे किती आहेत? भारतीय शिक्षण पद्धतीवर भारताच्या राजकारणातले 3 इडियट्स कोण आहेत? भारताच्या राजकारणातले 3 इडियट्स कोण आहेत तुम्हालाही माहिती आहे. एक इडियट महाराष्ट्रात आहे, 2 तिकडे. चला, बघा श्रावण आहे, हे स्वतःला महान हिंदुत्ववादी समजतात. हा, त्यांना जर श्रावण आता येणार आहे आणि त्र्यंबकेश्वरला लाखो भाविक किंवा हजारो भाविक येणार, याची आधी कल्पना कुठलं प्रशासन याने आणून ठेवलंय? कुठले राज्यकर्ते आहेत? देवेंद्र फडणवीस, हा, जे शेंडीला गाठ बांधून भाषणं करतात विकासाची, दुष्काळ मुक्त करू आणि अमुक करू आणि तमुक करू, आधी खड्डे मुक्त करा. आधी खड्डे, दत्तक आहे ना तुमचं हे गाव, तुम्ही दत्तक घेतलंय ना, विसरलात का? का इलेक्ट्रिकचे शॉक दिले पाहिजे सरकारला शुद्धीवर येण्यासाठी? दत्तक घेतलं ना शहर तुम्ही बाप आहात ना शहराचे, मग बापासारखे वागा ना. तुमचा दत्तक मुलगा गिरीश महाजन कुंभमेळ्यात पैसे खात आहेत, आणि तुम्ही काय म्हणता हे शहर माझं दत्तक आहे म्हणून? कुठलं दत्तक विधान केलं तुम्ही? पण साहेब, आजच्या मोर्चाच्या निमित्तानं आपण प्रशासनाला आपण भेटणार का? आणि एवढे आपल्याकडे समजा काही पुरावे असेल किंवा आपण आरोप करणार तर मुख्यमंत्र्यांशी किंवा इतर कोणाशी संबंधित व्यक्तीशी बरं, मुख्यमंत्र्यांकडे भ्रष्टाचाराचे पुरावे देऊन मुख्यमंत्री काय करतील असं आपल्याला वाटत असेल तर मला सांगा, मी त्यांना भेटेन ना. हे सगळे भ्रष्ट मंत्र्याने मुख्यमंत्र्यांना खिशात ठेवले आपल्या, का कळत नाही मला. देवेंद्र फडणवीस यांचा असा सुकलेला पापड का झालाय मला कळत नाही. हा, सगळे असे ते एकेकाळी काय त्यांच्या गरजा ना देवेंद्र फडणवीस यांच्या, आता काय झालंय त्यांचं? हे सगळे भ्रष्टाचार करणारे लोक त्यांच्या अवतीभोवती कोंडाळा करून बसलेले आहेत. मग मिंदे गटाचे असतील, त्यांच्या पक्षाचे असतील, ठातूरमातूर कारवाया करायच्या. आदिवासींची जी काय अवस्था या महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं असेल, आदिवासींच्या जमिनी लुटल्या जात आहेत, आदिवासींच्या पोरी सर्पदोषाने आश्रम शाळेत मारल्या जात आहेत, आणि फक्त थातूर मातूर काहीतरी बोलतात. हा हा, त्यावरही इकडच्या साधू महंतांची नाराजी आहेच. पण आणखी एक विषय आहे की यात टेंडर प्रक्रियेतही घोटाळा असल्याचं आहे ना. समोर आलं टेंडर प्रक्रियेमध्ये यांचे निकटवर्तीय नातेवाईक यांचाही उल्लेख झाला. बघा, हे सगळं जे जामनेर कनेक्शन आहे, हा भ्रष्टाचाराचा जामनेर पॅटर्न आहे. जामनेरच ना, हा भ्रष्टाचाराचा नवीन जामनेर पॅटर्न देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रामध्ये आणलेला आहे. जामनेर पॅटर्न म्हणून त्याला आम्ही नाव दिलं. हे जामनेर पॅटर्न आहे. बोगस टेंडरिंग, बोगस वर्क ऑर्डर, बोगस वर्क ऑर्डर. 1 महिन्यापूर्वी इथे 10 लाख बोगस नोट्या पकडल्या नाशिकला. ते पण बहुतेक त्यांच्याच असतील असं मला आता वाटायला लागलंय. हो, सगळं बोगस. हे जामनेर कनेक्शन जे आहे भ्रष्टाचाराचं, जामनेर पॅटर्न, हाच भाजपचा पॅटर्न आहे. कुंभमेळा मंत्री म्हणतात गिरीश महाजन 38 ते 42,000 कोटी रुपये बघा, जिथे जिथे भारतीय जनता पक्षाचं राज्य आहे त्यांनी प्रस्थापित केलं आहे, मग दिल्लीमध्ये असेल, राज्यांमध्ये असेल, महापालिकांमध्ये असेल, तिथे त्यांनी जनतेची लूट, जनतेच्या खिशात हात घालण्याचा कार्यक्रम चालू केलेला आहे. आम्ही होतो मुंबईमध्ये महानगरपालिकेमध्ये 25 वर्षापेक्षा जास्त काळ.
मग हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील किंवा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असतील, 90,000 कोटीच्या ठेवी आम्ही बाजूला ठेवल्या त्यासाठी, त्या याने मोडून खाल्ल्या. यावेळी बचत केली. यानंतर म्हणजे बचत कशाला करायची, हे लुटून खाल्लं